फक्त जगातलीच नाही, अनेक शतकानुशतके याची माहिती किंवा पुढं काय होईल याची शक्यता हे आपल्या सर्वांच्या खिशामध्ये असतं, स्मार्टफोन. आणि एवढी माहिती आपल्या खिशामध्ये असतानाही आपल्याला अनेक प्रश्नांना तोंड द्यावं लागतं. तर ते का? माहितीसाठी नाही, माहिती तर भरपूर आहे. ज्ञानासाठी नाही, ज्ञान आपल्याला आपल्या गुगलवरती मोबाईलवरती क्लिक केलं किंवा आता ChatGPT पासून AI चा वापर केला की ज्या सगळ्या प्रश्नाचे उत्तर भेटतात, पण ज्ञान पण भेटतं. मग अशा परिस्थितीमध्ये जन जी असतील किंवा आता नवीन जन अल्फा असेल किंवा त्याच्या अगोदरची जनरेशन असेल, यांनी करायचं काय? तुमच्या माझ्यासमोर प्रश्न पडतो, यांच्या नोकऱ्या जातील. याच्या अगोदर 3 इंडस्ट्रियल रेव्होल्युशन झाला, त्यावेळेस कुणाच्या नोकऱ्या गेल्या नाही, नोकरीचं स्वरूप बदललं. आजही तीच परिस्थिती आहे. आणि म्हणून ज्ञान घेण्यासाठी जी धडपड करावी लागत होती ती आता करण्याची गरज नाही, कारण ते तुमच्या पॉकेटमध्ये अवेलेबल आहे. माहिती गोळण्यासाठी तुम्हाला प्रयत्न करण्याची गरज नाही, कारण ते तुमच्या फिंगर टिप्समध्ये अवेलेबल आहे. मग माहितीची गरज नाही, ज्ञान गोळा करण्यासाठी आपल्याला कष्ट करावं लागत नाहीत. पण या मशीनमध्ये, AI मध्ये विवेक कुठं आहे? हा विवेक कुठेतरी लपून बसलेला आहे, कुठेतरी आढळून बसलेला आहे, आणि ते विवेकाची पोकळी निर्माण झालेली आहे. हा सर्वात मोठा प्रश्न आपल्या समोर आहे. इमॅजिन करा, रात्रीचे 11 वाजलेत. अमरावती असेल, नागपूर असेल, नागालँड असेल, मुंबई असेल, दिल्ली असेल, पॅरिस असेल, लाईटी बंद झाल्यात, सगळेजण झोपलेत. खेडेगाव असेल आणि त्या बेडवरती तरुण मुलं मुली पडलेले आहेत. निळसर रंगाची छाप आपल्या चेहऱ्यावरती दिसते आहे, ते मोबाईल ओपन करून, आणि मोबाईलवरती आपला अंगठा चालू आहे स्क्रोल करण्यासाठी. इंस्टा असेल, फेसबुक असेल, ट्विटर असेल, स्क्रोल, हसतो, काहीतरी जोक असतो, स्क्रोल, राग येतो, अनएम्प्लॉयमेंट, स्क्रोल, कोणतरी नट येते, एकदम चांगलं श्रीमंत, मत्सर वाटतो, आईवडिलांसारखं येतो, त्याच्याकडे गाडी दिसते, कुटुंबावर बंगला दिसतो. प्रश्न पडतो, मी कुठं आहे? माझा मार्ग तर चुकला नाही ना? मी कुठं कमी पडतोय? लगेच माझं कंपॅरिझन सुरू होतं. पुन्हा बरोबर, मोठ्या गाडी बरोबर, हिरो हिरोईन बरोबर, फोटो जे खूप चांगले आहेत, सुंदर आहेत, अत्यंत अट्रॅक्टिव्ह आहेत, त्याच्याशी कंपॅरिझन होतं. आणि त्या मोमेंटला आपल्यामध्ये न्यूनगंड सुरू होतो. आज सर्वात मोठा धोका तरुण पिढीला आणि आई वडिलांना सतावत असेल तर आत्ताच्या पिढीमध्ये तयार झालेला हा न्यूनगंड आहे, आणि सर्वात मोठा प्रश्न आपल्याला सोडवायचा आहे. मग याच्यावरती अनेक वेळेस बोललो तर जनजी आळशी आहे, मोबाईल शिवाय त्यांना कळत नाही, रिअल वर्ल्ड कळत नाही, यांना माणूस म्हणून जगण्याची आवश्यकताच वाटत नाही, ते वेगळ्याच विश्वात राहतात, अशा प्रकारचं क्रिटिसिझम केलं जातं. आणि ते मला वाटतं योग्य नाही.